आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताच्या संविधानाची सिंधी भाषेतली आवृत्ती आज प्रकाशित झाली. देवनागरी लिपीत लिहिलेल्या या प्रतीचं प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यावेळी उपस्थित होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. एका छोट्याशा समारंभात राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. रालोआतर्फे येत्या 14 तारखेला बिहारच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आगामी गगनयान मोहिमेसाठी दुसरी एकात्मिक एअरड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा इथं ही चाचणी करण्यात आली. अंतराळवीर ज्या कॅप्सूलमध्ये बसतात तिला पृथ्वीच्या आवरणात पुन्हा प्रवेश करता यावा आणि सुखरूप उतरता यावं या दृष्टीनं ही चाचणी महत्त्वपूर्ण मानली जाते. आसाम, केरळ आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी काल शांततेत मतदान झालं. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार आसाममध्ये 85.38% तर पुदुचेरीमध्ये जवळपास 90% मतदान झालं. दोन्ही राज्यातील मतदानाची ही आतापर्यंतची सर्वाधिक टक्केवारी आहे. केरळमध्येही 78% अधिक मतदानाची नोंद आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेते प्रचारसभा घेत असल्यानं या दोन्ही राज्यांमध्ये प्रचाराला चांगलाच वेग आलाय. तामिळनाडूच्या सर्व मतदारसंघात येत्या 23 एप्रिलला मतदान होईल. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होते आहे. या टप्प्यात 142 जागांसाठी मतदान होईल. 29 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. भारतासह मध्य आशियाचे हृदयस्थान असलेल्या नागपूर शहर उद्योजकांचं केंद्र बनावं असं प्रतिपादन विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलचे माजी अध्यक्ष देवेंद्र पारेख यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इन्क्युबेशन फाउंडेशन आणि विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानं विकसित भारत स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.